थांबा जरा. जर तुम्ही 12वी HSC OCM ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमचे 20 ते 30 मार्क वाढू शकतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट पेपर्स अनालिसिस करून एक क्वेश्चनची लिस्ट काढली आहे आणि माझ्या मते ह्यातलेच 90% क्वेश्चन एक्झामला येणार आहे. हे क्वेश्चन नक्की करून जा आणि एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवा. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया लगेच मोठ्या क्वेश्चनने. तो म्हणजे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो टोटल 8 मार्काचा आहे. 2 क्वेश्चन येतात, त्याचा तुम्हाला एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असतो. ठीक आहे, आता गंमत अशी आहे की आपला सिलेबसमधला जो 8वा चॅप्टर आहे मार्केटिंग, त्याच्यावरती एक तरी क्वेश्चन यामध्ये येतो हमखास. त्याचबरोबर ऑप्शन म्हणून बिझनेस सर्व्हिसेसमधला सुद्धा क्वेश्चन येतो. कधी कधी एखाद्या वर्षी प्लॅनिंग नावाचा क्वेश्चन जो आहे, प्लॅनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग, स्टेप्स ऑफ प्लॅनिंग, त्याबद्दल सुद्धा आलेला आहे. ही ती लिस्ट आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चला आता वळूया क्वेश्चन नंबर 7 कडे. 7 मध्ये 3 क्वेश्चन येतात, त्याचे 2 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्काचा आहे. पण त्याचे जर आपण लास्ट इयर्सचे पेपर बघितले तर हे क्वेश्चन फिरून परत येत आहेत. त्यामुळे नक्कीच ही लिस्ट मला तयार करायची आहे फॉर क्वेश्चन नंबर 7 फॉर 5 मार्क्स. व्हिडिओ पॉज करून घ्या आणि हे क्वेश्चन लिहून घ्या. चला मग आता वळूया क्वेश्चन नंबर 5 कडे. अरे तुम्हाला क्वेश्चन 6 कुठे गेला? क्वेश्चन 6 आहे जस्टिफाय द आन्सर, तो आपण नंतर बोलूया. आधी बघूया क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन प्रत्येकी 4 मार्काचा आहे. 3 क्वेश्चन येतात, त्यातले 2 अटेम्प्ट करायचे असतात. ठीक आहे, आता हे पण लहान क्वेश्चन आहेत, पण गमत अशी आहे ह्या क्वेश्चनचा एक बंच आहे आणि त्या बंचमध्येच क्वेश्चन फिरून येतात. ठीक आहे, हे कोणते क्वेश्चन आहेत ते बघून घ्या. आता जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन. ह्यामध्ये 4 क्वेश्चन येतात आणि तुम्हाला 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. ऑलराईट, ठीक आहे. आता ह्याची गमत अशी आहे की बोर्डाच्या पेपरमध्ये किंवा बोर्डाच्या बुकमध्ये त्यांनी ऑलरेडी आपल्याला जे दिले आहेत तितकेच करायचे आपल्याला. ठीक आहे, त्यातलेच क्वेश्चन फिरून येत आहेत. फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स आणि फायर इन्शुरन्स, ह्या तिघांपैकी एक नक्की येणार. ठीक आहे, मग ते कधी कधी काय करतात, लाईफ वर्सेस मरीन, कधी काय करतात लाईफ वर्सेस फायर, असं तो कोणते कमिशन करतात. दुसरा पार्ट आहे स्टेट कमिशन, डिस्ट्रिक्ट कमिशन, नॅशनल कमिशन, त्यामधला एक नेमकी येतो. ऑलराईट, ठीक आहे. सो ह्याची लिस्ट काढली आपण, ती लिस्ट बघून घ्या. इथे बघा, लाईफ वर्सेस फायर वर्सेस मरीन ह्यातली एक नेहमी येते. करंट वर्सेस फिक्स वर्सेस सेव्हिंग पण असतं, तो पण एक क्वेश्चन मिळू शकता. रोड वर्सेस रेल वर्सेस वॉटर वर्सेस एअर, हा क्वेश्चन आलेला आहे लास्ट इयरला, पण तुम्ही तो करू शकता. सेव्हिंग वर्सेस करंट वर्सेस फिक्स, हा तो सेम क्वेश्चन आहे जो रिपीट केला आहे मी. हां, बॉन्डेड वेअरहाऊस आणि ड्युटीपेड वेअरहाऊस. तुम्हाला लक्षात आलं असेल की वेअरहाऊस हा क्वेश्चन, वेअरहाऊस हा पॉईंट एक्झाममध्ये नेहमी येतो. म्हणजे एकतर तो मोठ्या क्वेश्चनला येईल किंवा डिस्टिंग्विशला येईल, पण येईल नक्की. त्यामुळे वेअरहाऊस आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे. कमर्शियल बँक वर्सेस सेंट्रल बँक, हा इम्पॉर्टंट आहे. ओके, ई बिझनेस, ई कॉमर्स आणि ई बिझनेस ट्रेडिशनल बिझनेस, BPO, KPO. ऑलराईट, सो 90% पेपर जो आहे तो यातलाच येणार आहे. आता प्रश्न उरला जस्टिफाय द क्वेश्चनचा. सो जस्टिफाय करता वेगळी तयारी करायची नाहीये. तुम्ही हे जे क्वेश्चन केले आहेत त्याच्यामध्येच कोणते एखादं वाक्य एक्झाममध्ये येतं, त्या वाक्यामध्ये तुम्हाला स्टेप सेम पॉईंट बाय पॉईंट, स्टेप बाय स्टेप लिहायचे असणार आहेत. प्रश्न उरला ऑब्जेक्टिव्हचा. तो धड्याखाली जे चॅप्टर, जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तितके जरी केले तरी सफिशियंट आहे. ह्या क्वेश्चनची जरी आपण नीट तयारी केली तरी पण आपल्याला क्वेश्चन पेपर चांगल्या प्रकारे सोडवता येऊ शकतो. सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. याच प्रकारे इकॉनॉमिक्स आणि SP या दोन्ही सब्जेक्टच्या आपण इम्पॉर्टंट लिस्ट शेअर करणार आहोत. त्याकरता स्टे ट्यून. ऑल दी बेस्ट.